मुंबई महानगरपालिकेकडून माटुंग्यातल्या एका इमारतीला नोटीस पाठवली गेलेली आहे। कपोल निवास ही 3 मजली इमारत 80 वर्षांहून अधिक जुनी आहे। कारवाईसाठी आज पालिका कर्मचारी इमारतीमध्ये दाखल झालेले होते। इमारतीचा पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला। इमारतीतल्या रहिवाशांनी पालिकेकडे यावेळेला वेळ वाढवून मागितलेला आहे। पालिका कर्मचारी इमारतीत आले असता इमारतीतले सदस्य आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये बोलणं झालं। पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा खंडित करू नका असं यावेळेला रहिवाशांचं म्हणणं होतं। पालिका अधिकाऱ्यांसाठी यासाठी त्यांनी वेळ मागितला। या ठिकाणाहून या सगळ्याचा आढावा आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी घेतला। आपण पाहूया। सध्या मी उभा आहे माटुंग्यातील कपोल निवास या इमारतीमध्ये। थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी बीएमसीचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स घेऊन या ठिकाणी आले होते। त्याचं मुख्य कारण म्हणजे ही जी इमारत आहे ती इमारत जवळपास 84 वर्ष जुनी इमारत आहे आणि या इमारतीवरती कारवाई करण्यासाठी ते या ठिकाणी आले होते। काही दिवसांपूर्वी या इमारतीला बीएमसी कर्मचाऱ्यांनी नोटीस देखील लावली होती की ही इमारत जुनी असल्यामुळे ही धोकादायक आहे आणि त्यामुळेच या इमारतीवरती कारवाई करण्यात यावी अशी नोटीस त्यांनी इमारतीच्या पुढच्या भागाला लावली होती। आणि त्यामुळेच आज पाणी पुरवठा आणि त्याचबरोबर विद्युत पुरवठा हा खंडित करण्यासाठी त्या या ठिकाणी आले होते आणि याला कडाडून विरोध या इमारतीमध्ये राहणाऱ्या सदस्यांनी केला आणि त्यामुळेच हे अधिकारी आणि इमारतीतील सदस्यांशी संवाद साधत काही दिवसांची मुदतवाढ या ठिकाणी त्यांनी घेतली आहे आणि काही दिवसानंतर बीएमसी या ठिकाणी कारवाई करेल अशी अपेक्षा आहे। या इमारतीतील सदस्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी कुठेही बोलण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्याशी संवाद साधता आला नाही आणि त्यामुळेच पुढील कारवाई होऊ नये यासाठी त्यांनी हा संवाद रोखला। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।